नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ 105 बी डिजिटल अध्यापन कौशल्य विषय गणित इयत्ता 7वी घटक वर्तुळ उपघटक वर्तुळाची परिमिती. माझं नाव मंगेश अर्जुन वाघमारे. आज आपण वर्तुळ या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. हेतुबोधन. आज आपण अशाच महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजेच वर्तुळाच्या परिमितीबद्दल शिकणार आहोत. वर्तुळाची परिमिती म्हणजे काय? वर्तुळाची परिमिती म्हणजे वर्तुळाच्या भोवती असलेले एकूण अंतर हे इतर कोणत्याही जवळ आकृतीच्या परिमितीसारखेच असते. परिमितीला C या अक्षराने दर्शविले जाते. महत्त्वाची संज्ञा. वर्तुळाची त्रिज्या R या अक्षराने दाखवली जाते. R त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून कोणत्याही बिंदूपर्यंतचे अंतर म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या होय. वर्तुळाचा व्यास. डायमीटर वर्तुळाच्या दोन बिंदूंना जोडणारी केंद्रातून जाणारी रेषा म्हणजेच वर्तुळाचा व्यास होय. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. सूत्र. व्यासचं सूत्र काय आहे की D डायमीटर बरोबर 2R म्हणजेच त्रिज्या. वर्तुळाची परिमितीची सूत्रे काय? वर्तुळाची परिमितीची सूत्रे दोन आहेत. ते व्यास वापरून एक C बरोबर पाय गुणिले D आणि दुसरं त्रिज्या वापरून C बरोबर 2 पाय गुणिले R. तर पायची किंमत ही 3.14 किंवा 222/7 अशी असते. तर पायची किंमत 3.14 किंवा 22/7 ही कशी आली ते आपण एका व्हिडिओच्या आधारे आपण समजून घेणार आहोत. अशा प्रकारे पायची किंमत ही 3.14 कशी आली हे आपण आता व्हिडिओच्या द्वारे पाहिले आहे. पुढे उदाहरण अशाच याच अशा सूत्रांच्या आधारे आपण उदाहरण 1 पाहूयात. वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती शोधा. दिलेले व्यास काय दिलेला आहे? 14 सेंटीमीटर. सूत्र काय आहे परिमिती शोधण्याचं? तर C बरोबर पाय गुणिले D. तर C काढायचं आहे म्हणजेच परिमिती आपल्याला काढायची आहे. तर पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले 14. तर त्याचा परिमिती किती झाली? 44 सेंटीमीटर. जर एका वर्तुळाचा व्यास जर 14 सेंटीमीटर आहे तर त्याचा घेर म्हणजेच परिमिती ही 44 सेंटीमीटर आहे. दुसरं उदाहरण. वर्तुळाची परिमिती ही 62.80 सेंटीमीटर आहे. तर पाय हा 3.14 असल्यास व्यास काय असेल त्याचा? तर C म्हणजेच सर्कम्फरन्स म्हणजेच परिमिती बरोबर 62.80. तर त्याचे सूत्र काय आहे? C बरोबर पाय गुणिले D. तर परिमितीची व्हॅल्यू काय? 62.80. 62.80 बरोबर 3.14 गुणिले D ची किंमत काय आहे? 20 सेंटीमीटर. तर उत्तर आलं वर्तुळाचा व्यास हा 20 सेंटीमीटर आहे. निष्कर्ष. या प्रकारे आज आपण वर्तुळाची परिमिती या विषयाबद्दल शिकलो. संकलन. प्रश्न क्रमांक 1. परिमिती 198 सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या काय असेल आणि व्यास काय असेल? तर त्रिज्या शोधण्यासाठी आपल्याला त्रिज्याचं सूत्र आहे त्रिज्या बरोबर परिमिती भागिले 2 गुणिले पाय. तर परिमितीची व्हॅल्यू काय आहे? 198 भागिले 2 गुणिले 22/7 म्हणजेच 3.14. तर त्याचं त्रिज्या किती सेंटीमीटर होणार आहे? 31.5 सेंटीमीटर. आणि त्याचाच व्यास जर काढायचा झाला तर आपल्याला परिमिती दिली आहे 198 सेंटीमीटर
आणि त्याची त्रिज्या आपल्याला मिळालेली आहे 31.5 सेंटीमीटर. तर व्यासाचा फॉर्म्युला काय आहे? तर व्यास बरोबर 2r म्हणजेच 2 गुणिले 31.5 जी आपल्याला आधी मिळाली त्रिज्या त्याची 2 गुणिले 31.5 सेंटीमीटर इज इक्वल टू 63 सेंटीमीटर. परिमितीचे व्यास हा 63 सेंटीमीटर असेल वर्तुळाचा व्यास. उपयोजन. वर्तुळाची परिमिती 176 सेंटीमीटर आहे. त्याची त्रिज्या शोधा. वर्तुळाची त्रिज्याची आपल्याला परिमिती किती दिलेली आहे? 176 सेंटीमीटर. तर आपल्याला शोधायला काय लावलेलं आहे? तर वर्तुळाची त्रिज्या. तर त्याचाच फॉर्म्युला काय आहे? त्रिज्या बरोबर परिमिती भागिले 2 गुणिले पाय. तर परिमितीची व्हॅल्यू काय आहे? 176 सेंटीमीटर. आणि 2 गुणिले पायची व्हॅल्यू काय असणार आहे? 22/7 म्हणजेच 3.14 सेंटीमीटर. तर आपल्याला त्रिज्या किती मिळेल? 28 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण आजचा एक स्वाध्याय आपण पाहूयात. बसच्या चाकाचा व्यास जर 0.5 मीटर आहे तर बस 30 किलोमीटर अंतर प्रवास करताना चाक किती फेऱ्या मारेल? तर हे तुम्ही घरी वहीमध्ये सोडवा आणि उद्या येताना शाळा वहीमध्ये लिहून आणा. थँक्यू. अशा प्रकारे आज आपण वर्तुळाचे प्रकार यांबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.